हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल. माझं नाव आहे फरहीन शेख आणि आज आपण पाहणार आहोत तुमचा भूगोलचा आहे 6 नंबरचा चॅप्टर लोकसंख्या. तर यामध्ये आपण पाहूयात काय आहे. इझी लर्निंगच्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. हे आमचं ॲप आहे, ते तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्यामध्ये फ्री मटेरियलमध्ये जे पण काही स्टडी रिलेटेड काही नोट्स असतील तर त्याचा तुम्ही नक्की फायदा घेऊ शकता. तर लोकसंख्या या चॅप्टरमध्ये आपल्याला पाहायचंय भारताचं लोकसंख्या वितरण, ब्राझीलचं लोकसंख्या वितरण आणि लोकसंख्येची रचना दोन्ही देशाची. तर कोणत्याही देशासाठी लोकसंख्या हे एक महत्वाचं संसाधन आहे पहा. तर लोकसंख्येची गुणवत्ता म्हणजे साक्षरता असेल, त्यामध्ये आरोग्य असेल, हे सगळं देशाच्या विकासावर परिणाम करतं की किती लोक तिथे एज्युकेटेड आहेत, किती लोक चांगलं म्हणजे आरोग्य वगैरे आहे हे. या पाठात आपण ब्राझील आणि भारत या दोन्ही देशांचा तुलनात्मक असा अभ्यास करणार आहोत. तर आधी आपण भारत लोकसंख्या वितरण पाहूयात. भारताचं लोकसंख्या वितरण हा तुम्हाला मॅप दिसत असेल. ओके, हा भारताचा मॅप आहे. ओके, आणि यामध्ये घनता दाखवलेली आहे त्यांनी 2011ची. तर प्रश्न असा आहे की लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला प्रदेश कोणता? तर सूचीमध्ये पाहायचं 500 पेक्षा जास्त, ओके, 251 ते 500, नंतर 101 ते 250 आणि 100 पेक्षा कमी. तर सगळ्यात जास्त म्हणजे आपण डार्क लाईन मध्ये म्हणजे डार्क कलर मध्ये पाहू तर उत्तर भारतीय मैदान प्रदेशातील जे राज्य आहे जसे की उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, दक्षिण भारतातील केरळ पहा इथं, आणि हा सगळा भाग आहे तो आहे म्हणजे जास्त घनता असलेला प्रदेश आपल्या भारतातील. सर्वात कमी म्हणजे एकदम फेंट मध्ये आपण जायचं पहा तर भारताच्या उत्तर आणि ईशान्य, ओके, त्यामधील जे पर्वतीय राज्य आहे जसे की अरुणाचल प्रदेश इथं दिसेल तुम्हाला, मिझोराम आहे, सिक्कीम आहे, ओके, इथं मिझोराम आहे, नंतर सिक्कीम आहे, ओके, तर हा किंवा वाळवंटाचा जो भाग आहे, ओके, तर तो भाग आहे. अंदमान निकोबार बेट या प्रदेशात लोकसंख्येची घनता आपल्याला कमी दिसेल पहा. आता लोकसंख्येची घनता आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेश थोडंसं तुम्हाला एक आठवण असू द्या की माइंड मॅप सारखं की 100 पेक्षा कमी असणारं अरुणाचल प्रदेश, मिझोराम, अंदमान निकोबार बेट हे आहेत लोकेशनसाठी येऊ शकतं. 101 ते 250 मध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड आणि मेघालय. तर 251 ते 500 मध्ये आपला महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिसा, झारखंड आणि आसाम. आणि सगळ्यात जास्त म्हणजे 500 किंवा 500 पेक्षा जास्त तर उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली हे जास्त लोकसंख्या किंवा घनता असलेले राज्य आहेत पहा. आता प्रश्न तिसरा की प्राकृतिक रचना आणि हवामान यांचा लोकसंख्याच्या वितरणाशी संबंध यावर तुम्हाला एक टिप्पणी लिहायची आहे. तर भारतातील लोकसंख्येचं वितरण हे तेथील प्राकृतिक रचना आणि हवामान यावर म्हणजे डिपेंड आहे. सगळ्याच देशाचं असं असतं पहा. तर एक मैदानी प्रदेश आणि सुपीक जमीन म्हणजे असा सपाट प्रदेश, चांगली जमीन. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात सुपीक मृदा आहे, तिथं पाण्याची उपलब्धता चांगली आहे, जेवढं पाहिजे तेवढं पाणी आहे आणि शेती आणि उद्योगधंद्याचा विकास तिथं झालेला आहे. परिणामी तिथं त्यामुळे लोकसंख्या ही आपल्याला जास्त दिसते. ओके, हवामानाचा कसा परिणाम होतो की ज्या भागात हवामान सौम्य आणि पाऊस जेवढा पाहिजे तेवढा पुरेसा असा म्हणजे किनारपट्टीचा प्रदेश, ओके, तर तिथे वस्त्या मोठ्या प्रमाणात आढळतात. आणि या उलट राजस्थान सारखा जो उष्ण भाग आहे, शुष्क वाळवंटी प्रदेश आहे, तिथे पाण्याची कमतरता कमी आहे, एक शेतीयोग्य जमीन व्यवस्थित नाही, ओके, किंवा तिथं अतिपर्जन्यमान किंवा डोंगराळ भाग जिथं असेल तिथं पण आपल्याला लोकसंख्या ही कमी दिसेल. प्राकृतिक रचना जर आपण पाहिली तर पर्वतीय आणि डोंगराळ प्रदेशात उदाहरणार्थ हिमालयाचा भाग वाहतूक आणि तिथे सोयीसुविधांचा अभाव असतो पहा. ओके, तर त्यामुळे तिथे लोकवस्ती कमी होते. या उलट जो पठारी भाग आहे, मैदानी प्रदेश आहे, तिथं सगळी सोयीसुविधा चांगल्या प्रकारे आहे, त्या ह्याच्यात दळणवळण सोप्याप्रमाणे करता येतं, तिथं लोकसंख्या ही जास्त असते. तर अशा प्रकारे प्राकृतिक रचना आणि हवामानाचा हा म्हणजे सहसंबंध आपण लावू शकतो पहा. आता 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची काही आकडेवारी आपण पाहूयात. तर भारताची लोकसंख्या 2011 मध्ये होती 121.8 कोटी, जेव्हा प्रत्येक 10 वर्षांनी जनगणना होते तेव्हा. जागतिक स्थान जर पाहिलं लोकसंख्येच्या बाबतीत तर भारतात जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता ते झालंय पहिल्या क्रमांकावर, पण टेक्स्टबुक मध्ये जर आपण पाहिलं तर तुमचा दुसऱ्या क्रमांकावर आहे 11 नुसार, आणि आपलं सिलेबस तेच आहे तर आपण तेच लिहिणार. क्षेत्रफळ आणि वर्सेस लोकसंख्या जर आपण पाहिली तर भारताकडे जगाच्या एकूण भूभागापैकी फक्त 2.41% जमीन आहे पहा. मात्र तिथं जगातील
17.5% लोक राहतात, म्हणजे जमीन कमी आहे पण लोकसंख्या ही जास्त आहे भारतामध्ये. यावरून भारतावर असले म्हणजे लोकसंख्येचं किती ताण आहे हे आपल्याला लक्षात येईल, की क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर पाहिलं किंवा भूभाग जर पाहिला भारताकडे जगाच्या ह्याच्यामध्ये, तर 2.41% जमीन आहे, पण त्याच्यावर लोकसंख्या 17.5% आहे. हा ताण हा भारतावर आहे. लोकसंख्येची घनता पाहिली 2011 मध्ये भारताची सरासरी घनता 382 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर एवढी आहे. ओके, तर आता एक प्रश्न आहे की लोकसंख्येच्या बाबतीत भारतात जगात कितवा क्रमांक आहे, तर पहिला, दुसरा, पाचवा किंवा सातवा, ह्याचा आन्सर कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण येऊयात ब्राझीलचे लोकसंख्या वितरण. तर काही असंच सेम नकाशा आहे पहा, त्यामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे घनता की डार्क, फेंट वगैरे, की 300 पेक्षा जास्त असलेलं डार्क मध्ये जास्त लोकसंख्या, त्याच्यापेक्षा कमी 51 ते 300, 151 ते 300, 101 ते 150, 51 ते 100 आणि 50 पेक्षा कमी. कोणत्या भागात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात केंद्रित आहे, तर ब्राझीलची जी पूर्व किनारपट्टी आहे आणि म्हणजे पूर्व आणि प्रामुख्याने आग्नेय किनारपट्टीच्या भागात लोकसंख्या आपल्याला जास्त दिसते. 300 किलोमीटर रुंदीच्या सखल किनारपट्टीच्या पट्ट्यात लोकसंख्या आपल्याला ही जास्त दिसेल. कोणत्या भागात लोकसंख्या कमी आहे, तर ब्राझीलमधील जो अमेझॉन नदीचा खोरा आहे पहा, उत्तर आणि पश्चिम भाग, लोकसंख्या तिथं आपल्याला कमी दिसते. तसेच ब्राझीलच्या अंतर्गत आणि मध्य भागात लोकसंख्या आपल्याला थोडीशी विरळ अशी दिसेल. तर उपरोक्त नकाशाचं वितरण जर पाहिलं तर कोणत्या पद्धतीने दाखवलेलं आहे, तर हा नकाशा आहे क्षेत्रगणी पद्धत. हा नकाशा क्षेत्रगणी पद्धत, आपण रंगछटा म्हणू, यामध्येच एक ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे कृष्ण धवल एक येतो पहा. तर हा नकाशा क्षेत्रगणी पद्धतीने दाखवलेला आहे. आता ब्राझीलमधील लोकसंख्येच्या असमान वितरणास काय कारणीभूत घटक आहे, जसं आपण भारताचं पाहिलं तसंच याची जर टिप्पणी पाहिली तर ब्राझीलमध्ये लोकसंख्येचं वितरण अत्यंत असमान असून त्यामध्ये एक नैसर्गिक आणि मानवी घटकच कारणीभूत आहे. तर त्यासाठी सेम अनुकूल हवामान आणि सुपीक जमीन. तर ब्राझीलच्या आग्नेय किनारपट्टीवर हवामान म्हणजे मानवी वस्तीसाठी अनुकूल आहे, चांगलं आहे. या भागात सुपीक जमीन आहे, संसाधनाची उपलब्धता आहे आणि शेती करण्यायोग्य जमीन आहे. त्यामुळे उद्योगांची पण मोठी म्हणजे वाढ आहे किंवा भरभराट आहे. त्यामुळं त्या एरियामध्ये लोकसंख्या ही आपल्याला दाट दिसते. आता नैसर्गिक परिस्थिती किंवा प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती जर पाहिली तर अमेझॉन खोऱ्यात हवामान अतिशय उष्ण आणि दमट आहे पहा. इथं जर आपण पाहिलं तर उष्ण आणि दमट हवामान आहे. तिथे पडणारा प्रचंड पाऊस असेल, मग त्यामुळे तो दुर्गम एरिया झालाय. ओके, घनदाट विषुववृत्तीय वने आहे, दळणवळणाची साधने कमी आहे, जाण्या येण्याची साधने नाहीत. ओके, त्यामुळे तिथं मानवी वस्त्यांवर काही मर्यादा येतात. परिणाम तिथं काय होतं, मग लोकसंख्या ऑटोमॅटिक ही विरळ होत जाते. नंतर पाण्याची उपलब्धता आणि दळणवळण जर पाहिलं तर किनारपट्टीच्या भागात पाण्याची सोय म्हणजे हा जो भाग आहे, पाण्याची सोय, समुद्राचे मार्ग आणि वाहतूक कशी सुलभ होते, म्हणजे जाण्या येण्याचा काहीच प्रॉब्लेम नाही. तर त्यामुळे तिथं काय झाले, हे शहरे विकसित झालेले आपल्याला दिसतील पहा. या उलट अंतर्गत भागात जर आपण येऊ ब्राझीलच्या, तर त्या म्हणजे भागामध्ये सोयी सुविधा नाहीत, वाहने नाहीत जाण्या येण्याची किंवा राहण्याची. तर तिथे लोकवस्ती थोडीशी कमी आपल्याला आढळेल. उच्चभूमीचा जर प्रदेश आपण पाहिला तर ब्राझीलच्या उच्चभूमीच्या भागात लोकसंख्येची घनता मध्यम प्रकाराची आहे, ना कमी ना जास्त. तर त्या भागामध्ये एक मध्यम प्रकारची लोकसंख्या आपल्याला दिसेल. आता एक प्रश्न आहे की ब्राझीलमध्ये लोकसंख्येची सरासरी घनता अत्यंत कमी म्हणजे 23 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर असण्याचं कारण काय, तर कमी जन्मदर, विस्तीर्ण क्षेत्रफळ आणि तुलनेने कमी लोकसंख्या. ओके, जसं आपल्याकडे भारताकडे क्षेत्रफळ कमी आहे पण लोकसंख्या जास्त आहे, तसं ब्राझीलकडे क्षेत्रफळ जास्त आहे पण लोकसंख्या कमी आहे. किंवा अन्नाचा अभाव आणि सतत होणारी युद्ध, काय कारण असू शकतं हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आता क्षेत्रफळमध्ये जगाच्या ह्याच्यामध्ये ब्राझीलकडे जी जमीन आहे ते 5.6% आहे आणि लोकसंख्या फक्त म्हणजे 2.78% आहे. भारताच्या एकदम उलट आहे. तर 19 कोटी अशी 10ची जनगणना झाली होती तेव्हा अंदाज 19 कोटी एवढी लोकसंख्या ब्राझीलमध्ये आहे. घनता जर पाहिली तर 23 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर, भारताच्या तुलनेत खूपच कमी अशी घनता आहे पहा. भारतामध्ये म्हणजे असं 386 प्रति चौरस किलोमीटर असं आहे व्यक्ती,
तर ब्राझीलमध्ये 23च व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर आहे अंदाज. तर आणि महत्वाची शहरे जर पाहिले, साओ पावलो आहे, रिओ दी जानेरो आहे, यासारखे जे पूर्व किनारपट्टीवर जे शहर आहेत तिथे म्हणजे लोकसंख्या जास्त प्रमाणात केंद्रित आहे. ओके, आता एक आलेख आहे पहा, लिंग गुणोत्तर आपण म्हणू, सेक्स रेशो. तर याची जर व्याख्या पाहिली आपण तर एखाद्या प्रदेशातील दर 1000 पुरुषांच्या म्हणजे तुलनेत स्त्रियांची संख्या, म्हणजे 1000 पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रियांची संख्या. तर यामध्ये ब्राझीलची स्थिती जर आपण पाहिली, ओके, भारत आणि ब्राझील दोघांची स्थिती आपण पाहणार आहोत. तर स्त्रियांचे प्राबल्य गेल्या अनेक दशकापासून ब्राझीलमध्ये लिंग गुणोत्तर म्हणजे 1000 पेक्षा जास्त आहे. पहा इथं लिंग गुणोत्तर 1000 आहे, त्याच्या वर आहे ब्राझील. ओके, तर याचा अर्थ तिथं पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या जास्त आहे. कुठं? ब्राझीलमध्ये. जर आपण तेच जर भारताची स्थिती पाहिली तर पुरुषांचे प्राबल्य भारताच्या स्त्रियांपेक्षा पुरुषांची संख्या आपल्याला जास्त दिसत आहे. ओके, म्हणजेच लिंग गुणोत्तर 1000 पेक्षा सुद्धा कमी आहे. पहा इथं 1000 आहे तर 940 एवढं काहीतरी दिसत आहे भारतामध्ये. तर चढ उतार गेल्या अनेक दशकापासून भारतातील लिंग गुणोत्तरामध्ये आपल्याला थोडंसं चढ उतार हे पाहण्यात भेटत आहे. पहा, आणि सकारात्मक बदलमध्ये 1991 नंतरच्या काळात भारतातील लिंग गुणोत्तरात थोडी सुधारणा झालेली आपल्याला दिसत आहे. तर अशा प्रकारे एखाद्या प्रदेशाचा दर 1000 पुरुषांच्या मागे तुलनेची संख्या हे आपण म्हणजे सेक्स रेशो हे याचं पाहू शकतो. तर आपण भारत आणि ब्राझीलचा तुलनात्मक अभ्यास पाहिला लिंग गुणोत्तरचा, तर 1000 पेक्षा कमी म्हणजे पुरुषांची संख्या जास्त भारतात आहे आणि स्त्रियांची संख्या जास्त ब्राझीलमध्ये आहे. कल जर पाहिला 91 नंतर थोडं थोडं वाढत आहे भारतामध्ये आणि 2001 नंतर स्त्रियांच्या संख्येत मोठी वाढ झालेली आहे ब्राझीलमध्ये. असमानता जास्त आहे आणि स्त्रियांचं प्रमाण ब्राझीलमध्ये समाधानकारक आहे, म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं आहे, पण भारतामध्ये असं नाही. तर तुम्हाला जर या नोट्स पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही आमचं ऍप डाउनलोड करा. त्यामध्ये फ्री मटेरियलमध्ये, फ्री कंटेंटमध्ये जाऊन क्लास 10 महाराष्ट्र बोर्डमध्ये जाऊन तुम्ही इथं सगळ्या विषयाच्या नोट्स ह्या घेऊ शकता. आता आपण येऊयात वयरचना, एज स्ट्रक्चर जर आपण पाहिलं दोन्ही देशाचं तर ह्याची व्याख्या जर पाहिली तर एखाद्या देशातील लोकसंख्येचे विविध वयोगट, ओके, म्हणजे वयोगट म्हणजे 0 ते 4 मध्ये किंवा 5 ते 9, ओके, 10 ते 14 असं. तर बाल, तरुण आणि वृद्ध यांचं केलेलं वर्गीकरण तुम्हाला इथं दिसत असेल. ओके, तर ब्राझीलची स्थिती जर आपण पाहिली, 2010 मध्ये तर वृद्धत्वाकडे जास्त कल आहे. पहा, म्हणजे ब्राझीलमध्ये जन्मदर आता कमी आहे. ओके, जन्माचा दर इथे तुम्हाला कमी दिसत आहे, वृद्धत्वाचा कल थोडंसं जास्त म्हणजे दिसत आहे आणि वृद्ध लोकांचं प्रमाण वाढत आहे ब्राझीलमध्ये आणि परिणामी भविष्यात ब्राझीलमध्ये कार्यक्षम लोकसंख्या जी आहे ना ती कमी होत आहे. ओके, जसं त्या उलट आपलं भारताचं आहे, तरुणाई जास्त आहे भारतामध्ये, भारताला तरुण देश असं संबोधलं जातं. तर भारताच्या लोकसंख्येत पहा इथं तुम्हाला दिसेल तरुण गट जास्त आहे. ओके, म्हणजे 15 ते 59चं जर वय आपण पाहिलं इथपर्यंत पहा तर हे तुम्हाला जास्त दिसेल. ओके, तर कार्यशील मनुष्यबळ म्हणजे तरुण वयोगट जास्त असल्यामुळे भारताकडे उत्पादक आणि कार्यशील मनुष्यबळ म्हणजे काम करणारे लोकांची संख्या जास्त आहे ब्राझीलपेक्षा. आणि लोकसंख्या लाभांशमध्ये भारताच्या आर्थिक विकासासाठी एक मोठी संधी आहे की तरुण पिढी जास्त आहे. ओके, त्यामुळं भारत हा एक चांगला म्हणजे कार्यशील मनुष्यबळ असणारा देश आपण सांगू शकतो. तुलनात्मक अभ्यास जर पाहिला तर भारत वयोगटाचं स्वरूप तरुण वयोगट जास्त आहे आणि ब्राझीलमध्ये वृद्ध वयोगट जास्त आहे. कार्यशील म्हणजे मनुष्यबळ भारतामध्ये सर्वाधिक कार्यशील लोकसंख्या आहे. ओके, म्हणजे तरुण लोक जास्त आहे आणि मनुष्यबळाचं प्रमाण हळूहळू कमी होत आहे ब्राझीलमध्ये, तर त्यांना पुढे भविष्यात धोका असू शकतो. तर भविष्यकालीन स्थिती जर पाहिली विकास टप्प्याने विकास होण्याची चांगली संधी भारताकडे आहे. आणि तुलनात्मक मध्ये ब्राझीलचं जर पाहिलं लोकसंख्या स्थिर किंवा घटण्याची शक्यता आहे. ओके, तिथे लोकसंख्या पण कमी आहे आणि वृद्ध वयोगट जास्त आहे, तर थोडंसं ते याच्यावर इफेक्ट होऊ शकतो. आता कोणत्या देशात तरुणांचं प्रमाण जास्त असल्यामुळं त्याला तरुण देश म्हणून ओळखलं जातं? ब्राझील, भारत, चीन की अमेरिका? कोणतं असेल कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण लोकसंख्या वाढीचा दर पाहूयात. जो हा ग्राफ आहे लोकसंख्या वाढीचा दर आहे. भारत आणि ब्राझील या दोन्ही देशात लोकसंख्या वाढीचा दर कमी होत आहे, परंतु लोकसंख्येची प्रत्यक्ष स्थिती वेगळीच आहे. जर आता भारताची स्थिती जर पाहिली आपण
इथं भारत आहे आपला. भारताची स्थिती पाहिली 71 मध्ये जर आपण पाहिलं तर भारतात लोकसंख्या वाढीचा दर खूप जास्त आहे पहा. 2.0च्या वर आपल्याला दिसेल. ओके, तिथून तो थोडासा स्टेबल झालेला दिसेल आपल्याला. ओके, मग सध्या स्थिती जर आपण पाहिली लोकसंख्या वाढीचा दर कमी होत आहे तरी भारताची लोकसंख्या वाढत आहे. ओके, तर हे एक असू शकतं. वाढीचा वेग 2001 नंतर ते 11 पर्यंत पहा, तिथं त्या दशकात लोकसंख्या 18.2 कोटी एवढी आहे. ओके, तर अशा प्रकारे आपल्या ब्राझीलची म्हणजे भारताची स्थिती आहे. तसंच आपण ब्राझीलची जर स्थिती पाहिली, ब्राझीलमध्ये लोकसंख्या वाढीचं प्रमाण अतिशय म्हणजे कमीच आहे. ओके, कमीच आहे आणि भविष्य काळात हा आलेखाच्या निरीक्षणावरून असं दिसतं की येत्या 2 दशकात ब्राझीलची लोकसंख्या अजून पण वाढण्याची शक्यता कमीच आहे, वाढणारच नाही. ओके, किंवा कमी आहे. तिथे लोकसंख्या स्थिर किंवा घटण्याचा मार्ग असू शकतो, किंवा म्हणजे लोकसंख्या तरी स्थिर असेल किंवा लोक आता वृद्धत्वाकडे वळत आहेत तर त्यामुळे तिथं थोडंसं असा टाईप असू शकतो. तुलनात्मक अभ्यास केला तर वाढीचा दर कमी होत आहे पण लोकसंख्या वाढत आहे भारतामध्ये. ओके, ब्राझीलमध्ये वेगानेच कमी होत आहे लोकसंख्या. भविष्य जर पाहिलं लोकसंख्या वाढत राहील, तरुण देश पण ऑटोमॅटिक वाढणार, म्हणजे तरुण देश म्हणून आहेच. ब्राझीलमध्ये लोकसंख्या स्थिर किंवा कमी होईल. ओके, कमीच होईल. म्हणजे प्रमुख बदल पाहिला 1 ते 2001 मध्ये 18.2 कोटीची वाढ झाली आणि ब्राझीलमध्ये पुढील 20 वर्षात वाढ नगण्य असेल, म्हणजे क्वचितच असेल. ओके, आता मी तुम्हाला काही सांगू इच्छिते. ही आमच्या गेल्या वर्षीचे बॅच आहे, गेल्या वर्षीची मुलं आहेत ज्यांनी आमच्याकडून लाईव्ह क्लास केलेला आहे. वर्षभर यांना आम्ही शिकवलेला आहे आणि त्यांनी जबरदस्त सुपर असा रिझल्ट हा मुलांनी घेतलेला आहे. त्यामध्ये गुंजन व्यास आहे, तिने 100% स्कोर केलेला आहे पहा. व्यंकटेश आहे, तो सेमी इंग्लिशला होता, त्याने पण 100% स्कोर केलेला आहे. 127 विद्यार्थी असे आमचे 90% वर आहेत. 203 विद्यार्थी आमचे 85% प्लस आहेत आणि 31 विद्यार्थी आहेत ते त्यांच्या शाळेतून फर्स्ट रँकर आहेत. नेक्स्ट तुम्ही असू शकता याची आम्हाला खात्री आहे. ही आमची टीचरची टीम आहे पहा. आणि आम्ही सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियम हे सगळे विषय आणि सगळे जे पण तुमचे काही टॉपिक्स वगैरे आहेत ते आम्ही यामध्ये घेतो. तुम्हाला जर बॅच रिलेटेड काही विचारायचं असेल तर नक्कीच या 2 नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला योग्य ती माहिती आमच्या ॲप रिलेटेड किंवा बॅच रिलेटेड भेटून जाईल. तर आता आपण पाहूया सरासरी आयुर्मान. तर व्याख्या जर पाहिली तर एखाद्या प्रदेशात जन्माला आलेली व्यक्ती सरासरी किती वर्ष जगू शकते, तो काळ म्हणजे सरासरी आयुर्मान. अंदाजे ती किती वर्ष जगू शकते. ओके, ते म्हणजे झालं आयुर्मान. तर आयुर्मान वाढण्याची कारणे जर पाहिली, आयुर्मानात होणारी वाढ ही समाजाच्या प्रगतीचं लक्षण आहे आणि ज्याची मुख्य कारणे खालीलप्रमाणे. एक तर त्यांना चांगली आरोग्य सुविधा, ओके, ट्रीटमेंट योग्य, ओके, तर आरोग्य सेवामध्ये झालेली सुधारणा आणि त्याचा विस्तार, हे त्याच्यामुळे आयुर्मान वाढू शकतं. वैद्यकीय प्रगती, नवीन नवीन औषधे, नवीन नवीन उपचार या पद्धतींचा शोध लागलेला आहे. आता असा कोणताही आजार नाही की त्याच्यावर इलाज होत नाही. तर आणि सकस आहार म्हणजे जीवनसत्वयुक्त किंवा मुबलक आहार जर भेटला तरी पण सरासरी आयुर्मान हे आयुर्मानात वाढ होऊ शकते. आता ब्राझील आणि भारताची जर आपण तुलना केली तर ब्राझील आहे, इथं भारत आहे पहा. तर ब्राझीलमध्ये सरासरी आयुर्मान भारतापेक्षा जास्त आहे, म्हणजे लोक 75 वर्षापर्यंत जगत आहे ब्राझीलमध्ये. तर भारताचं आयुर्मान जर आपण 60 मध्ये पाहिलं तर खूप कमी होतं पहा, 41%च होतं. म्हणजे 41 वय होऊस तर वगैरे लोक जगत होते. मग 2000 जर आपण 16 पाहिलं तर तिथं थोडंसं 68 वर आलेलं आहे. का तर आरोग्य सुविधा, वैद्यकीय प्रगती आणि चांगल्या प्रकारचा आहार. तर तुलनात्मक अभ्यास केला तर 1960 मध्ये 21 वर्ष एवढं आयुर्मान होतं भारताकडे, किंवा तेव्हा जास्त काही एवढ्या सोयी सुविधा नव्हत्या आणि ब्राझीलचं जास्तच होतं भारतापेक्षा, 54 वर्षपर्यंत. 16 मध्ये 68 वर्ष एवढं होतं. ओके, जर पाहिलं तर, आणि ब्राझीलचं तरीही जास्त म्हणजे 75 वर्षापर्यंत. ओके, तर यातून महत्वाचा जर निष्कर्ष आपण काढला तर विकसनशील देशामध्ये आयुर्मान अजूनही विकसित देशांच्या तुलनेत कमी आहे. जे विकसित देश आहे जसं की अमेरिका वगैरे आहेत. ओके, आता आपला भारत असो किंवा ब्राझील असो, विकसनशील आहे की अजून प्रगती पूर्णपणे झालेली नाही पण होण्याच्या मार्गावर आहे. तर तिथं थोडंसं त्याच्या तुलनेत कमीच आहे आयुर्मान. जसा जसा सामाजिक आणि आर्थिक विकास होत आहे तसं तसं देशामधील आयुर्मान हे वाढत आहे. ओके, म्हणजे लोक जास्त करून जगत आहे असा अंदाज आपण काढू शकतो. तर 1960 सालपासून भारताच्या आयुर्मानात झालेली वाढ म्हणजे 60 पासून
ते आतापर्यंत जर आपण पाहिलं 16 पर्यंत पाहिलं तर 41 वरून 68 वर आलंय, तरी बऱ्याचपैकी ही भारताने एक आरोग्य क्षेत्रात एक प्रगतीच केलेली आहे असा आपण अंदाज बांधू शकतो. तरीही ब्राझील सारख्या देशाच्या पातळीवर पोहोचण्यासाठी, म्हणजे ब्राझीलमध्ये 75 वर्ष माणसं जगतात, त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अजून भारताला आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करणंही आवश्यक आहे. नक्कीच आपल्याला यातून समजेल. आता ब्राझील मधली लोकसंख्या प्रामुख्याने कोणत्या भागात केंद्रित झाली, तर अमेझॉन खोरं, पूर्व किनारपट्टी, पश्चिम भाग की उत्तर भाग, कोणत्या ह्याच्यात केंद्रित झाली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. साक्षरता प्रमाण जर आपण पाहिलं, भारत आणि ब्राझील, हा ब्राझील आहे आणि हा भारत आहे, तर हे देशाचे सामाजिक आणि आर्थिक विकासाचं निर्देशक आहे, की जेवढा देशाचा सामाजिक विकास चांगला, आर्थिक विकास चांगला, तिथं तेवढी साक्षरतेचं प्रमाण चांगलं. ओके, तर भारतात जर पाहिलं तर साक्षरतेचं प्रमाण वाढत आहे, 40तून 48, 61, 69, 72 वाढत आहे, परंतु ब्राझीलपेक्षा कमीच. ब्राझीलमध्ये पहा 74, 80, 86, 91 आणि 92 वर ब्राझील गेलेला आहे 16 पर्यंत. तर ब्राझीलमध्ये साक्षरतेचं प्रमाण जास्त दिसत आहे आपल्या भारतापेक्षा. तर आता पूर्ण साक्षरतेकडे जर पाहिलं तर 92.6% हे 16 मध्ये साक्षरता प्रमाण हे ब्राझीलचं होतं आणि भारताचं होतं 72.2, म्हणजे अजून भारत थोडंसं कमी आहे. ओके, नेक्स्ट. आता ब्राझीलमधील लोकसंख्या प्रामुख्याने कोणत्या भागात केंद्रित आहे? अमेझॉन खोरे, पूर्व किनारपट्टी, पश्चिम भाग आणि उत्तर भाग. आन्सर कमेंटमध्ये सांगा. दैवतांचा रंग म्हणजे दोन्ही देशांचा जर अभ्यास आपण पाहिला, सगळे जे आपण ग्राफ पाहिले, लिंग गुणोत्तर, कोणत्या देशाचं लिंग गुणोत्तर जास्त आहे, तर ब्राझील या देशाचं जास्त आहे. ब्राझीलमध्ये दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांचं प्रमाण आपण पाहिलं आहे, पहा. ओके, 1000 आहेच आणि भारतामध्ये 1000 पेक्षा कमी आहे. तर साक्षरता जास्त असलेला देश कोणता, तर ब्राझील हा साक्षरता जास्त असलेला देश आहे. ब्राझीलमध्ये 16च्या आकडेवारीनुसार 92.6% लोक हे ब्राझीलमध्ये आपल्याला एज्युकेटेड दिसतील. कोणत्या भागात लोकसंख्येची वाढ अधिक आहे, तर भारत या देशात लोकसंख्येची वाढ आपल्याला जास्त दिसत आहे आणि भारताच्या लोकसंख्येचे वाढीचा दर कमी होत असला तरी म्हणजे ब्राझीलच्या तुलनेत तो जास्तच आहे आणि वेगाने वाढत आहे. कोणत्या देशात सरासरी आयुर्मान जास्त आहे, म्हणजे किती दिवस लोक जगतात, ब्राझील या देशात सरासरी आयुर्मान जास्त आहे. ओके, 75 वर्षापर्यंत लोक तिथे जगतात, तर भारतामध्ये 68 वर्ष एवढं आहे. कोणत्या देशात वृद्धाचं प्रमाण जास्त आहे, तर ब्राझीलमध्ये. तर ब्राझील या देशात वृद्धाचं प्रमाण जास्त आहे. ब्राझीलची लोकसंख्या हळूहळू वृद्धत्वाकडे घटत आहे आणि वयलिंग मनोऱ्यात्यावरच्या वयोगटाचा विस्तार हा वाढताना आपल्याला दिसत आहे. आता स्वाध्याय जर आपण पाहिला तर या धड्यातून तुम्हाला असे काही प्रश्न येऊ शकतात. चूक की बरोबर ते सांगा आणि चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा. भारतापेक्षा ब्राझीलमध्ये साक्षरतेचं प्रमाण अधिक आहे. ओके, ब्राझीलमधील लोक ईशान्य भागापेक्षा आग्नेय भागात राहणं जास्त पसंत करतात. भारतातील लोकांचे आयुर्मान कमी होत आहे आणि भारताच्या वायव्य भागात दाट लोकवस्ती आहे. चुकी बरोबर आणि म्हणजे दुरुस्त करून लिहायचे. आणि ब्राझीलच्या पश्चिम घाटात दाट लोकवस्ती आहे. तर अशा काही प्रश्न यामधून येऊ शकतात. सूचनेनुसार कृतीमध्ये भारतातील खालील राज्याची नावे लोकसंख्याच्या वितरणाच्या उतरत्या क्रमाने आपल्याला लावायची आहेत. नंतर ब्राझीलमधील राज्यांची नावे चढत्या क्रमाने आपल्याला लावायची आहेत लोकसंख्येच्या दृष्टीने आणि लोकसंख्येवर परिणाम करणाऱ्या पुढील घटकांचा अनुकूल आणि प्रतिकूल अशा गटामध्ये तुम्हाला वर्गीकरण करायचं आहे. खालील प्रश्नांची उत्तरे द्यामध्ये भारत आणि ब्राझील या देशाची लोकसंख्या वितरणातील साम्य आणि फरक स्पष्ट करा. नंतर लोकसंख्या वितरण आणि हवामान यांचा सहसंबंध काही एक्झाम्पल देऊन तुम्हाला लिहायचे आहेत. भौगोलिक कारणेमध्ये लोकसंख्या एक महत्वाचं संसाधन आहे. ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी घनता खूपच कमी आहे किंवा भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे का? आणि अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये लोकसंख्येचं वितरण विरळ आहे, त्याचं रिझन, आणि गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये लोकसंख्येचं वितरण दाट आहे, त्याचं कारण. तर असे काही प्रश्न या धड्यातून येऊ शकतात. तुम्हाला जर आमची बॅच घ्यायची असेल तर आमच्या बॅचमध्ये काय भेटेल, तर आमच्या बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास भेटतील ऑन ईच अँड एव्हरी टॉपिकवर. तुमचा पूर्ण सिलेबस हा कंप्लीट करून दिला जाईल. पहा, तुम्ही लाईव्ह क्लास अटेंड करताय तर मोबाईल असेल, पीसी असेल, टॅबलेट असेल किंवा बोथ अँड iOS याच्यातून तुम्ही आमचे क्लास जॉईन करू शकता. तुम्हाला प्रत्येक क्लासचं रेकॉर्डिंग भेटणार. चॅप्टर वाईज डाऊट क्लिअरिंग सेशन होतो आमचा. लाईव्ह रिव्हिजन होते बिफोर एक्झाम आणि पर्सनल मेंटॉरशिपमध्ये तुम्हाला प्रत्येकी
पर्सनल टीचरचा तुम्हाला नंबर दिला जातो, त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून डाऊट्स क्लिअर करू शकता. आणि आमच्या बॅचमध्ये टेस्ट सिरीजमध्ये ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह टेस्ट आम्ही घेतो आणि त्या चेक पण करून देतो. तुम्हाला जर माझ्याकडून शिकायचं असेल, आता तुम्ही रेकॉर्डिंगमध्ये पाहताय, लाईव्हमध्ये जर असंच आमच्यासोबत राहायचं असेल, तर तुम्ही नक्कीच आमच्या बॅचमध्ये ॲडमिशन घेऊ शकता आणि असा रिझल्ट हा आणू शकता. पहा, 2 स्टुडंट आमचे 100% स्कोर केलेले आहेत. 127 स्टुडंट 90% प्लस आहेत. 203 स्टुडंट 85% वर आहेत आणि 31 स्टुडंट त्यांच्या शाळेतून फर्स्ट रँकर आहेत. आणि नेक्स्ट तुम्ही असू शकता. तर तुम्हाला काही बॅच रिलेटेड विचारायचं असेल, तर या 2 नंबरवर तुम्ही कॉल करून योग्य ती माहिती ही मिळवू शकता. धन्यवाद.